कोरवंचित आहे महाराजाच्या हाकेला बाबा कायम धावलेले अगं नाही हा काय गुरुजी ना कोरवंचित आहे बाबा वीरगुंदी महाराला हा दोन्ही जुडे दिला महाराजाच्या समोर उभारली होती आणि बाबा बोलत होती जन्मसरला महाराजाला हे महाप्पा हो हरी म्हणण्याची कारण काय पडली सांग बाबा का मला आणि तुझ्या समोर या बाजूला हवाली सांग का मला कोरवंचित आहे उतरली बाबा आली त्या मला कोरवंचित आहे मग रूप कसं उतरे बाबा पुजरेच्या पाहुण्या कसं होतो पुजरेच्या पाहुण्या उपमा दिली आहे महागारी आत्मा नाही मला विचारलं राहता पाहुण्याकडे का वळत हा पाहुणा तुम्हाला मराठी माणूस काय बोलायचं मराठी मला तुमचं पाहुणं अरे नुसता मराठी तुला एक ताब्यात चक्राचा मठ दिलाय तुझ्या ताब्यात आहे हा तू कमी समजू नको कोणला कुणाला म्हणजे तुला बोललो एक मी नाही तू कुणाला कमी समजू नको तुला बोललोय तू मराठी मला तुमची गरज नाही नियमानं लावली की लावणार हा मग तू सांगितलं मला लावली की वैयक्तिक तुला नाव घेऊन बोलला मी लावली रे हा आडवं लावलं म्हणजे काय तुला काय एवढं काय तुझ्या रुची दोंडा घटलाय दोंडा घटलेला बरं मरतय तर अरे तसं नाही माझ्या 2 दिवसाला 4 दिवसाला जातोय बोलायला शब्द जात नाही बरसतो अरे ज्ञान काय तुला ज्ञान असं बरोबर ना बाबा कोरवांची बाई नमका रूप कसं होतं आणि गाडीच्या सारखं डोळा होतं बाबा बोराच्या पेसासारखं पाठीमागं बाबा केस होतं असा केसाचा पुतळा बांधलेला माझ्या कोरवांच्या ना गाडीच्या चाकासारखं कपडाला कुंकू लावलेला होतो गाडीच्या चाकासारखी मला नाकामध्ये नथ होती असं कोरवांच्या जायचं रूप होतं त्या ठिकाणी महाराजाच्या समोर उभारले एक तर बाबा कुंकू म्हणलं तरी कपडाला रोटलेलं होतं बगलामध्ये झोळी होती झोळीमध्ये बाळ होतं हातामध्ये कुळकुळ होता असं सगळं बाबा घेऊन बाबा उभारले त्या महाराजाच्या समोर लागली होती बोलायला रूप धारण बाबा करवंची नाही कोरवांची तिथं उभारली होती मला का त्या टायमाला महाराज बोलत होता कोरवांची त्याला विचारला भावा हो कोरवांची त्या विचारते महाराजाला काय काम सांगायला लावलेलं तर महाराजाला काय सांगतो सीता माझा या मला बाबर बोला याला लागे ऐक माझ्या कोरवांचे ऐक माझ्या कोरवांचे निघुले तू धावावे निघुले तू धावावे फुले जांदी गावाला वे राज माझे जगी वे राज माझे गेले कुणाला जगलेला देव काय सांगायचा कुणाला जगलेला वे भूत मैने सांगायचे कुणाला जगलेले घरली मला सांगायचे रे बाबा वरद लागले रे बाबा अरे मग राजा एवढी हाके